आमच्या पूर्वजांनी रक्तमासाचा चिखल केला म्हणून आज आम्ही हिंदू म्हणून जगतोय. संस्कार आहेत आमच्यावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे. बरोबर आहे. अरे वाकला असता नमला असता माझा राजा तर आयुष्यमध्ये आयुष्यभर जगला असता. पण नाही, ज्या औरंगजेबाच्या समोर वर मान करून बोलण्याची कोणाची ताकद नव्हती, बोलताना तोंडाला रुमाल लावून बोलावलं जायचं, त्या औरंगजेबाच्या समोर बोलत असताना एखाद्या शिपायाचे बोलताना दात दिसले तर दात हातोडीने पाडले जायचे. डोळे वर करून सिंहासनाकडे पाहून जर बोललं तर डोळे फोडले जायचे. त्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये माझा राजा उभा राहून ना आमचा स्वाभिमान कमी पडू दिला ना आमचा अभिमान कधी गहाण ठेवला. 40 दिवस अनन्वित अत्याचार माझ्या शंभूराजावर केले गेले. डोळे फोडले, जीभ कापली, बोकड सोलावा तसं शंभूराजांच्या अंगावरची कातडी ओसून काढली होती, मिठाचं पाणी ओतलं होतं. कुणासाठी केलं त्यांनी? तो औरंगजेब म्हणत होता, संभा छोड़ देंगे हम तुम्हें, लेकिन तुम्हें हमारा मुस्लिम धर्म स्वीकारना पडेगा. त्यावेळेस ठणकावून सांगितलेलं आहे माझ्या शंभूराजांनी, औरंगजेब धर्म मतलब आस्था, आस्था कभी बदले नहीं जाती. ते धर्मवीरांचं बलिदान आज सर्व धर्म समभाववाले जे गांडू हिंदू आहेत ना, 12 बापाची औलाद, त्यांना नाही कळणार. त्याच्यासाठी काळीज सुद्धा एका प्रामाणिक माणसाचा असावं लागतं.